ते नाही दिलं सिलेंडर दिलं का? रोज गरज आहे सिलेंडरची, सिलेंडर अर्ध्या किमतीत नाही दिलं आपल्याला. म्हणजे लुटून पहा, 40 रुपयाची सिलेंडरवर सबसिडी देते साला भिकारवाडा. देतच कायले म्हणा, साल्या बंदेच घेणं 40 रुपये आमच्यापासून. साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही आपले. इकडं रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्याच्या 2 दिवस अगोदर एक एज्युकेशन मिनिस्ट्रीनं GR काढला. का म्हणते तो GR? 10वी पर्यंतच्या ट्युशन घेता येणार नाही. म्हणजे छाया बरोबर नाही जिल्हा परिषदच्या, आणि 10वी पर्यंतच्या ट्युशन बंद. म्हणजे आपलं पोट्ट शिकलंच नाही पाहिजे, चरस गांजा पेरलं पाहिजे, लंगलंग हिंडलं पाहिजे ना, बदमाश झालं पाहिजे, यायचे झेंडे घेऊन फिरलं पाहिजे साल्याचे. हे लक्षात घ्या तुम्ही. देशाचं भवितव्य ओळखा. आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे. आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं आहे. या पोरायचं, आपल्या पोरायचं भवितव्य वाचवायचं आहे. याच्यासाठी हे इंडिया अलायन्स तयार झाली आहे. हे एकत्र याच्यासाठी आले का देश वाचला पाहिजे. अरे काहीच नाही ठेवलं याय ना. सुप्रीम कोर्टाला ऐकायला तयार नाही साले. सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय पाहत नाही. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे का हा देश वाचला पाहिजे. एक लहानशी गोष्ट, एवढा अहंकार आहे जी, प्रचंड अहंकार. ह्या दिल्लीले शेतकरी आंदोलक आले का नाही? आता आले. याच्या अगोदर पंजाबच्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं 1 वर्ष 3 कायदे रद्द करासाठी. शेतकऱ्याच्या उरावरच बसला हे सरकार. मार म्हणे 2.5 पट भाव देतो, काही भेंड नाही देऊन राहिला. सोयाबीन 2004 4000 होतं, आताही 4000 आहे. कापसाचे भाव 6000च खेळत आहे. अरे 10,000 भाव असता माझ्या बापाले सोयाबीन याचा कापसाचा. 11,000 कापूस असता. निर्यात बंदी करून टाकली आणि कापसाच्या गटाने या चोट्ट्यानं आयात केल्या ऑस्ट्रेलियाहून. मग साला म्हणते कराय मास्तर बोलते म्हणते. अरे ज्याची जयते तो बोलन ना. अरे कास्तकाराचं पोट आहे साला. तिथं राबा लागते. मला माहित आहे जिच्चा ढुंगणातला काम ढुंगणात जिरते. म्हणून एवढं लक्षात ठेवा, मायबाप कास्तकार मायबाप जगला पाहिजे, ना तर गोटे खा लागन. त्यानं जर उगवणं बंद केलं तर तो आपल्याला जगून राहिला. आणि हे म्हणते काँग्रेसनं का केलं वरून? ताबे साले जे तुम्ही इकून राहिले का नाही हे केलं. तू जे त्या इस्रोत जातं ना, मंगळयान चंद्रयान झंडा दाखवाले, असं या पुढंच राहिले सायंटिस्ट. ह्याच पुढं एवढं खतरनाक. क्रिकेट मॅच पाहायला गेलं, हारलो फायनल. चंद्रयान गेलं, ते बरोबर उतरलं नाही. जातेच काय ले बुवार. म्हणून एवढं अहंकारी राहू नये कोणत्याच पंतप्रधानानं. त्याला वाटते का मी पंतप्रधान झालो का मी मरतपर्यंत राहीन. अच्छे गेले, ऐरे गैरे नत्तू गैरे. हिटलर होता, त्याला वाटत होतं माझ्या जगावर राज्य असलं पाहिजे. त्याला वाटत होतं म्हणलं जगावर राज्य असलं पाहिजे. हिटलरले वाटे. त्याचा सोबती होता मुसोलिनी. गॅस चेंबर मध्ये टाकू मारलं त्यानं लोकायले. चेंबर मध्ये टाक्या असा 500 लोक. झाकण पॅक केलं, क्लोरीन गॅस टाकली का मेले. 5 मिनिटात लोक मरे. बुलडोजरनं गड्डा खोदे, टाके लोकायले मातीवरतून. असा होता हिटलर. जगावर राज्य करीन असं स्वप्न होतं त्याचं. युद्ध संपत आलं. बंद्या युरोपातले जवान पोट्टे मरून गेले. त्या रोमच्या चौकात, इटलीच्या चौकात त्याचा सोबती जो होता मुसोलिनो. तारीख सहित सांगतो, अंदर रेकॉर्ड सांगून राहिलो. तारीख सहित तारीख होती 28 एप्रिल 1945. या तारखेला 2.5-3 लाख लोक जमा झाले. दरवाजा लावून होता त्याच्या घराचा, राजगृहाचा, मुसोलिनीच्या. हा लोक घुसले कन्या. दरवाजा तोडला मोठा, घरात घुसले. असा मारला जी मुसोलिनीले, असा मारला. ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्यावर मारला. मरतपर्यंत मारला. त्याच्या बायकोले बी मारलं, कपडे काढून मारलं, नागोय करून मारलं, मेल्यावर बी मारलं. आणि तेवढंही नाही झालं. लोकांचं समाधान तेवढं नाही झालं. दोघाही नवरा बायकोले नागोय टांगलं वरतं दोरान बांधून. हे लाईव्ह चालू होतं. हे हिटलर जर्मनीतून पाहत होता. हे लाईव्ह चालू होतं. हिटलरले वाटलं त्याचा तमाशा पाहिला आणि हिटलरले वाटलं लोक आपल्याला याच्यापेक्षा बेकार मोतनं मारन. 29 तारीख गेली आणि 30 तारखेला 30 एप्रिल 1945 हिटलरनं आत्महत्या केली. हे लक्षात घ्या. माझ्या देशातले लोक चांगले आहे. मी अजिबात असं म्हणत नाही का माझ्या देशात अशी पायी आली पाहिजे. ठीक आहे. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे
का येणारा परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे, पुन्हा गरम फडक्यानं शेकून द्यायचे सर नाही पाहिजे आम्हाला असे अच्छे दिन, हे तूच ठेव म्हणा साल्या, आम्हाला आमचे बुरे दिन वापस दे, नाही पाहिजे असे अच्छे दिन कोण्या कामाचे. म्हणून एक इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा सदस्य आपल्याला निवडून द्यायचा आहे उमेदवार लोकसभेचा, आणि हे तुमच्या हातात आहे. म्हणून देशाचं संविधान वाचलं पाहिजे, आपल्या बेरोजगार पोट्याला रोजगार भेटला पाहिजे, कामगाराला काम भेटलं पाहिजे. असे बदमाश कायदे केले जे आता सांगत बसलो तर 2 तास कमी आहे. मायापाशी तर 3-4 पुस्तकं लिहितो, एवढी दाढीवाल्याच्या स्टोऱ्याच आहे मायापाशी. आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही, मला पोट्टे गिट्टे काही भक्त काने शिवा देते फोनवर, त्याला का माहिती मायापाशी एवढी मोठी डिक्शनरी आहे शिवाची, शिवा द्यायची डिक्शनरी, तो का देईन शिवा मले. मी जर द्यायला बसलो का नाही, पुरा गावरानी माल आहे ना जी, आहे का नाही. कॉकरेल आहे, बॉयलर आहे, गावरानीची मजा अलग आहे. म्हणून येणारा काय हे 19 तारीख तुमच्या हातात आहे. ठीक आहे, तुम्ही जास्तीत जास्त प्रत्येकानं जबाबदारी घ्या, 10-10, 20-20 मतदान बदलवायची, आणि आपल्याला श्याम भाऊले निवडून आणायचं आहे. त्यासाठी श्याम भाऊच्या नावासमोरचं पंजाचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं जिंकून आणा, एवढीच मी अपेक्षा करतो. आपण सगळे मोहब्बत की दुकान खोलणारे लोक आहे. आमचा देश, आमचं संविधान सांगते ना, हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद आहे तू इंसान बनेगा. म्हणून मला दुसऱ्या सभेला जायचं आहे. तुम्ही इथं आले त्याच्याबद्दल धन्यवाद. 4 आवाज देतो, आरपार गेला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हात वरत करू ना. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारतीय संविधानाचा. भारतीय संविधानाचा. भारत माता की. भारत माता की. सर्वांना उद्याच्या रामनवमीच्या शुभेच्छा, हनुमान जयंतीच्या शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2 दिवसा अगोदर झाली, त्याच्याही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.